आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीदरम्यान विशेषतः अवकाळी पावसासंदर्भातला राज्यातला जो काही प्रश्न आहे त्याच्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। नुकसान भरपाई याबाबतची मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची 17 मे रोजी बैठक आहे आणि या बैठकीदरम्यान आता नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। उपस्थित सगळ्याच आमदार खासदार या सगळ्यांनाच उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। विशेषतः आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं ठाकरेंच्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा 15-16 मे रोजी नाशिक दौऱ्यावर असतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या 4 महिन्यांमध्ये घेण्याचे आदेश कोर्टाकडून आल्यानंतर आता मनसेकडून सुद्धा तयारी सुरू झालेली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी आज जनता दरबाराचं आयोजन केलंय। मुंबईमध्ये भाजप प्रदेश कार्यालयामध्ये हा दरबार भरवला जाणार आहे। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक भाजप कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। आज 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे। आज दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे, तर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये राज्याचा 10वीचा निकाल जाहीर होईल। गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि योगा यामुळे भारताची जगभरात ओळख आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गामध्ये आलोक कुमार यांनी केलं। संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या वर्गामध्ये जम्मू काश्मीरसह देशभरातील 840 स्वयंसेवकांचा सहभाग आहे। अमल महाडिक आणि सतीश पाटील यांचं पहिल्यांदाच एकमत झालं। कोल्हापूर विमानतळासाठी तातडीनं पर्यायी रस्ता देण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या समोर दोघांनी एकत्र निवेदन दिलं। ऋतुराज पाटील यांचा फंड रस्त्याला दिल्याची माहिती सतीश पाटील यांनी दिली। मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून रामराजे नाईक निंबाळकरांचा शकुनी मामा असा उल्लेख करण्यात आलाय। रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही, फलटणचा शकुनी मामा सुद्धा जिंकणार नाही असं गोरेंनी म्हटलं आणि निंबाळकरांवर नाव न घेता टीका केली। बुधवारी आणि गुरुवारी नवी मुंबई शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। चिखले गावाजवळ वारंवार होत असलेली गळती रोखण्यासाठी जलवाहिनी बदलली जाणार आहे। त्यासाठी पाणी पुरवठा 24 तासासाठी बंद करण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं। एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात 25,000 स्वमालकीच्या बसेस महामंडळाकडून घेतल्या जातील। बसेस चालवण्यासाठी मनुष्यबळाची सुद्धा गरज लक्षात घेऊन चालक किंवा वाहक पदांबरोबरच अन्य काही वर्गातली पदं सुद्धा येत्या काही वर्षांमध्ये एसटी महामंडळामध्ये भरती केली जातील, ही माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। पीएमपीच्या स्वमालकीच्या 98 बसगाड्यांमध्ये व्हेइकल लाईव्ह ट्रॅकिंग डिव्हाइस बसवण्यात येणार आहे। यासाठीची निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। लवकरच 2019 नंतर खरेदी केलेल्या बसगाड्यांना हे उपकरण बसवण्याचं काम सुरू होईल। या संदर्भातील काम पीएमपीकडील आयटी विभागाकडून सुरू आहे। पीएमपी प्रवाशांना अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे। जून 2025 अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यामध्ये 200 नवीन स्वमालकीच्या सीएनजी बसगाड्या दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। ऑनलाईन संच मान्यतेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे। सरकारनं ऑनलाईन संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून शेकडो शाळांना एकही शिक्षक मात्र मंजूर झाला नाहीये। याचा सगळ्यात मोठा फटका पुणे जिल्ह्याला बसणार आहे। जवळपास 100 शाळांना कुलूप लावायची वेळ येणार आहे। पुणे शहरामध्ये वाहनांची सुरक्षा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बंधनकारक करण्यात आलेले आहेत। मात्र तरी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार वाहनधारकांचा याला थंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र समोर आलंय। जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मामध्ये समानता यावी या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अचानक बंद करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं 2014-15 पासून ही योजना सुरू होती, परंतु कुठलंही कारण न देता ही योजना बंद केली गेली। राज्यामध्ये गेल्या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये हिवताप बाधित रुग्णसंख्येमध्ये 62.67% घट झाल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। 2015 मध्ये राज्यात 56,000पेक्षा जास्त हिवताप बाधित रुग्ण होते।
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री लखलखत्या चंद्रप्रकाशात ताडोबातील बफर आणि कोर झोनमध्ये वन्य प्राणी गणना सुरू झाली। बफरमध्ये 81 तर कोरमध्ये 95 मचाणी उभारल्या गेल्या होत्या आणि 200 पेक्षा जास्त पर्यटक, अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांनी निसर्गाचा अनुभव घेत प्राणी गणना सुद्धा केली। यावर्षी मान्सून केरळमध्ये 23 ते 25 मे दरम्यान दाखल होण्याचा अंदाज आहे। मान्सूनचा आज अंदमान निकोबार बेटावर आगमन होऊ शकतं। त्यानंतर 5 दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होईल।